इथे नंबर्स यायला लागले तरी हे दोन दिसायला लागले ओके. Now we have to find the slope of the tangent by using geometrical interpretation. Now we have to take as a curve just y is equals to f of x. कर्व काय माझा y is equals to f of x. जो पण कर्व असेल तो पण ओके. मग ह्या पॉइंटला मी काय ड्रॉ केलाय टँजंट ड्रॉ केलाय बरोबर. ऍट पॉइंट C ला ड्रॉ किंवा A ला ड्रॉ सम पॉइंट विल बी डिफाइंड आहे ओके. कोणताही मग तो पॉइंट कुठे असो असं काही मेन्शनिंग नाही. ज्या पॉइंटला टँजंट ड्रॉ केलाय तो पॉइंट मला चूज करायचा आहे. मग मला वाटलं मी इथे पण टँजंट ड्रॉ करू शकतो, मला वाटलं मी इथे पण टँजंट ड्रॉ करू शकतो, पण ज्या पॉइंटला ड्रॉ केला त्या पॉइंट पासून मला जी सेगमेंट ड्रॉ करणार आहोत या इंटरव्हल मध्ये ती सेगमेंट त्या टँजंटला काय असायला पाहिजे पॅरलल असायला पाहिजे. काय घेतली बरं सेगमेंट पॅरलल कारण सेगमेंटचा स्लोप जो असेल तोच कोणाचा असेल टँजंटचा स्लोप असेल. दोघांचा कसा असणार स्लोप सारखा आहे. मग मी ज्या वेळेला मी सेगमेंटचा काढायला जाईल त्यावेळेला कोणाचा निघेल टँजंटचा स्लोप निघेल. मला डायरेक्टली फाइंड आउट करताय. मला फक्त टँजंट वरचा एक पॉइंट माहिती आहे ज्या ठिकाणी मी टँजंट ड्रॉ केली तो पॉइंट माहिती मला फक्त. मग मी काय केलं या पॉइंटला टँजंट ड्रॉ केला आणि त्याचा सेगमेंट पॅरलल घेतला टँजंटला. मग मी काय केलं या पॉइंटचे कॉर्डिनेट सपोज हा P घेतला Q घेतला समथिंग A घ्या B घ्या किंवा P Q घ्या काही फरक पडणार नाही. A घेतला आणि हा B घेतला तर A चे कॉर्डिनेट काय होता x, f बरोबर. म्हणजे इकडे काहीतरी इमेजेस होते x ची इमेज इथे दिसली. नंतर इकडे B चे कॉर्डिनेट that's f of x plus h that's x plus h f of x plus h बरोबर ओके. मग आपण अगोदर स्लोप ऑफ द सेगमेंट काढून घ्या अगोदर. म्हणजे सेगमेंट AB चा स्लोप ओके. स्लोप ऑफ सेगमेंट AB काय येईल y2 minus y1 upon h2 minus x1 that's y2 minus y1 upon x2 minus x1. सांग काय f of x plus h minus upon x plus h minus x plus minus x get cancelled then f of x plus h minus f of x upon h. याचा जॉमेट्रिकल सिग्निफिकन्स बघायला गेला एक छोटासा पार्ट काल ठेवला होता तो सांगतो. आता याच्यातला आपण लिमिट अप्लाय केलं होतं. लिमिट अप्लाय केलं काय लिमिट अप्लाय केलं होतं h टेंड्स टू 0. व्हॉट यू मीन बाय h टेंड्स टू 0. h काय होता h काय होता h कुठून आणला h आला कुठून काय होता h हे डिस्टन्स होतं ना x पासून x प्लस h पर्यंतच. हा x असेल तर हा x प्लस h आहे म्हणजे हे डिस्टन्स काय h डिस्टन्स आहे बरोबर. जर हा 1 असेल हा 2 असेल तर डिस्टन्स काय दोघांमधलं 1 असेल बरोबर ना. हा जर 1 असेल हा 2 असेल तर डिस्टन्स किती येईल 1. जर हा 2 असेल हा 4 असेल तर डिस्टन्स काय येईल 2 यायला पाहिजे ना. म्हणजे त्याच्यातलं डिस्टन्स h घेतलेलं आहे बरोबर. मग जर सपोज लिमिट h टेंड्स टू 0 केलं लिमिट h टेंड्स टू 0 म्हणजे काय केलं h ची व्हॅल्यू 0 कडे घेऊन चालू h ची व्हॅल्यू 0 कडे. मग हे डिस्टन्स जे आहे हे डिस्टन्स काय करतोय डिस्टन्स कमी 0 कडे घेत चालू ना. h डिस्टन्स होतं ते डिस्टन्स कमी करत चाललंय. मग ज्या वेळेला h चं डिस्टन्स कमी म्हणजे डिस्टन्स कमी करत जाईल हा पॉइंट कसा होत जाईल जवळच जाईल ना बरोबर. तोपर्यंत तसा कर्व कसा जाईल ट्रेस करत जाईल असा ट्रेस करत जाईल इथपर्यंत जाईल बरोबर. म्हणजे कर्व तिथून सुरुवात झाला असा हळूहळू इथपर्यंत ट्रेस केला बरोबर. म्हणजे मी ज्या वेळेला लिमिट अप्लाय केलं लिमिट h टेंड्स टू 0 meaning that the point intervals point will be narrowed म्हणजे एक्झॅक्टली त्याच्या जवळ घेऊन चालतोय. B पॉइंट A कडे अप्रोच करत चालला जसं h टेंड्स टू 0 कडे म्हणजे कॉन्व्हर्जेस टुवर्ड A. म्हणजे जो B पॉइंट आहे तो कोणाकडे चाललाय B पॉइंट कोणाकडे चाललाय A कडे चाललाय. जसं जसं h चं डिस्टन्स काय चाललं कमी होत चाललं लिमिट h टेंड्स टू 0 आणि त्यावेळेला मला जे एक्सप्रेशन मिळतं ते म्हणजे माझं काय असेल कुठलं एक्सप्रेशन आहे फर्स्ट प्रिन्सिपल दॅट्स द व्हॅल्यू इज f dash of x which is equals to slope of segment AB. but काय सांगणार AB is parallel to tangent
ऍट पॉइंट ए ला पॅरलल. म्हणजे मी जर या सेगमेंटचा डेरिव्हेटिव्ह जर त्या पॉइंटला फाइंड आउट केला तर मला कोण मिळेल? ए पॉइंटला जर मी डेरिव्हेटिव्ह काढला तर मला कोण मिळेल? स्लोप ऑफ द टँजंट. Therefore, slope of tangent at x is equals to a. That's one is equals to f dash of x at x is equals to a means that f dash of a. Final constant values. याच्यामध्ये व्हेरिएबल x येणार नाही. याच्यात काय असेल? फक्त कॉन्स्टंट व्हॅल्यूज. समजतंय? ओके. नाउ स्लोप ऑफ द टँजंट x is equals to a. That's x is equals to a f dash of a. समजतंय इथपर्यंत? कळलंय काय? समजतंय ना? ओके. नाउ आता पुढे. आता आपण ज्या वेळेला आपण असं काही एक्सप्रेशन घेणार त्यावेळेला ते एक्सप्रेशन कसं असायला पाहिजे, काय असायला पाहिजे हे लक्षात ठेवा. याच्यावरनं मला काय फाइंड आउट करता येईल? स्लोप ऑफ द नॉर्मल. काय फाइंड आउट करता येईल? किंवा स्लोप ऑफ द नॉर्मलला बाजूला ठेवा, आपण इक्वेशन ऑफ टँजंट फाइंड आउट करू. बरोबर. मग आपल्याकडे एक कोऑर्डिनेट आहे पॉइंट ए चे. ए चा कोऑर्डिनेट काय सांगा मला? याचा कोऑर्डिनेट जर सपोज मी याला नाव दिलं, ओके, त्याचा कोऑर्डिनेट a, f ऑफ a, कारण मी a पॉइंटला तो टँजंट ड्रॉ केला. मग मला सांगा द स्लोप ऑफ द टँजंट, सॉरी, इक्वेशन ऑफ द टँजंट पासिंग थ्रू m विथ अ स्लोप f dash of a with slope f dash of a. The equation of tangent which passing through a comma f of a with slope f dash of a. Okay, now what's the equation? Equation. The equation y minus y1 equal to m into x minus x1. What is x1, y1? That's x1 and this y. चला मग काय सांगा? y minus f of a equals to what is m? Small m. F dash of a. F dash of a. In another bracket x minus that's f of a. झालं. टँजंटचा स्लोप निघाला डेरिव्हेटिव्हच्या सोबत. डेरिव्हेटिव्ह जर माहिती नसेल ते विसरू नये. मी आता सांगतो या चॅप्टरला तुम्हाला काही समजलं जर डेरिव्हेटिव्ह येत नसेल तर. आलं लक्षात? नाव कळतं इथपर्यंत? ओके. नाव आता याच्यानंतर आपल्याला काय फाइंड आउट करायचंय? इक्वेशन ऑफ नॉर्मल अँड इक्वेशन ऑफ स्लोप ऑफ नॉर्मल अँड इक्वेशन ऑफ नॉर्मल. नाव याचाच आपण वापर केला होता. नॉर्मल म्हणजे काय? जर सपोज ह्या पॉइंटला मी परपेंडिक्युलर ड्रॉ, या पॉइंटला काय ड्रॉ केला मी? परपेंडिक्युलर ड्रॉ केला. जर परपेंडिक्युलर ड्रॉ केला तर मला ऑब्विसली जो अँगल मिळेल ऍट पॉइंट ए ला तो काय असेल? 90 डिग्रीचा असायला पाहिजे. बरोबर. मग आपल्याला माहिती आहे दोन लाईन जर एकमेकांना परपेंडिक्युलर असतील तर त्यांच्या एकमेकांच्या काय असतात? निगेटिव्ह रेसिप्रोकल मध्ये असतात. दोन लाईन एकमेकांना परपेंडिक्युलर असतील तर एकाचा स्लोप माहिती असेल तर दुसऱ्याचा निगेटिव्ह रेसिप्रोकल. आता मला टँजंटचा स्लोप माहिती आहे. टँजंटला परपेंडिक्युलर कोण आहे? नॉर्मल. तर नॉर्मलचा स्लोप काय असायला पाहिजे? जर माझा या टँजंटचा स्लोप असेल f dash of a तर नॉर्मलचा स्लोप -1 अपॉन f dash of. बरोबर. कळतं इथपर्यंत? ओके. मग जर स्लोप मला माहिती असेल आता तर इक्वेशन पण माहिती पाहिजे. कारण ज्या पॉइंट मधून टँजंट पास होतोय त्याच पॉइंट मधून कोण पास होतोय? नॉर्मल पास होतोय. म्हणजे फक्त चेंज काय करायचं आपल्याला? तो बघा. Now, the slope of normal equals to -1 upon f dash of negative reciprocal of the slope of the tangent. Relation बघा, टँजंटच्या आणि स्लोपच्या दोघांचा प्रॉडक्ट इक्वल टू -1 पाहिजे. नॉर्मलचा स्लोप आणि टँजंटच्या स्लोपचा दोघांचा प्रॉडक्ट किती आला पाहिजे? -1. आणि ते एकमेकांचे काय पाहू शकतात? निगेटिव्ह रेसिप्रोकल पाहू शकतात. हे जास्तीत जास्त आपल्याला वापरायचं पेअर ऑफ लाईन्स मध्ये. ओके, तिथे वापरायचं. मग चला पुढे. चला काय करायचं याच्यात? इक्वेशन ऑफ नॉर्मल विच पासिंग थ्रू
which passing through a comma f of a with the slope minus 1 upon the dash of t. Thus y minus y1 equal to m in bracket x minus x1. परत x1 y1 से फक्त स्लोप बदलतो. मग y minus f of a equals to minus 1 upon f dash of a in bracket x minus a. कळतंय? हे माझं दुसरं इक्वेशन तयार झालं. हे माझं पहिलं इक्वेशन होतं. ओके, आणि हे तर ऑब्विसली माझे दोघे स्लोप फिक्स आहे. नक्की चेंज होईल. लक्षात, डेरिव्हेटिव्ह करताना आपल्याला मागचे जेवढेही फंक्शन झाले डेरिव्हेटिव्हचे तेवढ्या सर्व फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह घेता येते. डेरिव्हेटिव्ह आपल्याला येतंय असं अजून करून पुढे चाललंय. मग त्या ठिकाणी कोणतंही फंक्शन असो कसंही असो, पण तुम्हाला ज्या पद्धतीने डेरिव्हेटिव्ह काढता येतोय त्या पद्धतीने काढा, पण डेरिव्हेटिव्ह काढा कोणत्याही पद्धतीने. तुम्हाला जेवढी शॉर्टकट ट्रिक वापरता येईल डेरिव्हेटिव्ह काढताना ती वापरू शकता. इथे काय पर्टिक्युलर डिवाय बाय डीएक्स ने विचारलं, इथे डिवाय बाय डीएक्स विचारलेला नाही. आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढता येतोय आता, बरोबर. मग तुम्हाला जी मेथड वापरता आली ती मेथड समजता इथपर्यंत आलं लक्षात. ओके, याच्या थिअरीच्या नोट्स आपण अपलोड केलेल्या आहेत. पहिल्या टॉपिक पासून शेवटच्या टॉपिक पर्यंत 5 टॉपिक आहेत. त्याच्यातले 3 टॉपिक डिलीट केलेले आहेत. अप्रॉक्सिमेशन, रोल्स थेरम आणि लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम, हे तिघे टॉपिक आपले डिलीट केले. आपले फक्त पहिले 2 टॉपिक आहेत. कोणते कोणते? स्लोप म्हणजे इक्वेशन ऑफ टँजंट, इक्वेशन ऑफ नॉर्मल, हेच आता जे येते. नंतर सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक रेट मेजर, तो एक टॉपिक रेट मेजर. ओके, रेट मेजर झालं की त्यानंतर शेवटचे 2 टॉपिक इन्क्रीजिंग फंक्शन अँड डिक्रीजिंग फंक्शन, आणि शेवटचा अजून पार्ट तो महत्त्वाचा आहे इन्क्रीजिंग डिक्रीजिंग वर डिपेंडेड मॅक्सिमा अँड मिनिमा. हे 4 टॉपिक तुम्हाला मिळेल. ओके, याच्याशी रिलेटेड मी कालच सांगितलं की याच्याशी रिलेटेड तुम्हाला 4 मार्काचे क्वेश्चन फिक्स राहणार. नियरली 6 ते 7 मार्काला विथ ऑप्शन येईल, पण 4 मार्काचं तुम्हाला मिनिमम लिहावंच लागेल. 4 मार्काचं तुम्हाला फिक्स लिहावंच लागेल. आलं लक्षात. ओके, ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह झाले. येताना 4 मार्कचा क्वेश्चन रेट मेजरचा किंवा मॅक्सिमम मिनिमाचा क्वेश्चन पडतो. दोघांपैकी एक टॉपिक ऑर्डर राहणार. आलं लक्षात, समजतंय? ओके, चला मग एक्झाम्पल घेऊ. प्रॉब्लेम्स नाव टाकलं चॅप्टरचं. प्रॉब्लेम्स चॅप्टरचं नाव टाकलं. थेरीमध्ये आहे सर्व, हे लिहिले थेरी आपल्या नोट्समध्ये आहे सर्व. ओके, ना प्रॉब्लेम्स. फाइंड द इक्वेशन ऑफ नॉर्मल find the equation of normal and equation of tangent. अगोदर tangent दिलेलं होतं, tangent and normal असं म्हटलं होतं. आता normal and tangent to the curve at indicated point. At the indicated point. Okay, पहिलं example first, question first मतलब पहिलं example. Okay, now y is equals to 2x cube minus x square plus 2 at 1/2, 2 1/2, 2. याच्यात a काय आणि f of a काय? 1/2 काय? a आणि 2 काय? f of a. ऍट पॉइंट a, f of a. माझा जो ज्या पॉइंटला मी टँजंट ड्रॉ केलाय तो पॉइंट आहे. आलं लक्षात. f of x काय? f of x y is equals to f of x हा कर्व आहे जो आपण ग्राफ ज्याचा काढला होता तो.
तो कर्व आहे. म्हणजे या कर्वला या पॉइंटला मी काय ड्रॉ केलाय, टँजंट ड्रॉ केलाय. बरोबर. देन हाऊ टू फाइंड द स्लोप ऑफ द टँजंट. फर्स्ट ऑफ ऑल टेक अ फंक्शन, टेक अ डेरिव्हेटिव्ह ऍट अ पॉइंट. ज्या पॉइंटला आपण टँजंट ड्रॉ केलाय त्या पॉइंटला डेरिव्हेटिव्ह काढला तर तो काय असतो माझा स्लोप ऑफ द टँजंट असतो. आणि स्लोप ऑफ द टँजंट आला तर बाकीचे चारही ऑटोमॅटिकली फाइंड होतात. मला इथे पॉइंट दिलेले ऑलरेडी x1 y1 म्हणून अजून करून घ्या त्याला. बरोबर ना. चला मग सोल्युशन घ्या. सोपं एक्झाम्पल, सोल्युशन डायरेक्ट लिहायचं. लेट्स टेक द गिवन इक्वेशन ऑफ कर्व. लेट्स टेक गिवन इक्वेशन of curve y is equals to 2x cube minus x square plus 2. Differentiate करायचं लगेच. Differentiate it with respect to x. Then we get dy by dx. काही डेरिव्हेटिव्ह सांगा पटापट आता. 6x square minus 2x. तुमचा डेरिव्हेटिव्ह 0, कॉन्स्टंट का डेरिव्हेटिव्ह 0. ओके. नाउ आता पुढे काय सांगणार. therefore slope of tangent is equals to dy by dx at कोणत्या पॉइंटला 1,2. बरोबर ना. ऍट पॉइंट, या पॉइंटला. ओके. नाउ मग डेरिव्हेटिव्ह काय आहे सांगा. 6x square minus 2x. पण याच्यात काय y ची टर्म नाही. y ची टर्म कोणामध्ये येते, y ची टर्म कोणामध्ये येते, इम्प्लिसिट मध्ये येते ना. मग तेव्हा y ची गरज पडते. पण इथे x ची व्हॅल्यू काय 1 हा, ती x ची व्हॅल्यू पुट करा. y ची व्हॅल्यू पुट करण्याची गरज नाही. ओके. नाउ मग पुट करा y ची व्हॅल्यू 1 हा 6 into 1/2 bracket square minus 2 into 2 1/2. x ची व्हॅल्यू पुट केली फक्त. याच्यात x ची व्हॅल्यू 1 आहे, y ची व्हॅल्यू 2 आहे. लक्षात आहे ना. ओके. मग बघा काही 6 into 1/4 minus 2 to get cancel minus 1. पुढे क्रॉस मल्टिप्लिकेशन 6/4 minus 1 आहे ना. मग काही 6 minus 4/6 minus 4/4 2/4 equals to 1/2. स्लोप काय आहे 1/2. त्याला m नाव देऊया. m नाव दिलं तरी चालेल. ओके. नाव अगोदर काय करतात, नॉर्मलचा स्लोप करतात की अगोदर इक्वेशन काढून घेतात त्यांनी सेपरेट करतात. म्हणजे आपला पहिला पार्ट असा ठेवा. पहिला पार्ट काय माझा स्लोप ऑफ द टँजंट, स्लोप ऑफ द इक्वेशन काढून घ्या. आणि दुसरा पार्ट काय ठेवणार स्लोप ऑफ द नॉर्मल आणि स्लोप ऑफ द इक्वेशन ऑफ द नॉर्मल. म्हणजे सेकंड पार्ट याच्यात ठेवा. 2 पार्ट करून ठेवा. डेरिव्हेटिव्ह काढण्यात आपल्याला सगळ्यांमध्ये कंपल्सरी आहे. बरोबर. आणि मग पहिला पार्ट काय असेल स्लोप काढायचा, टँजंटचं इक्वेशन काढायचं. दुसऱ्या पार्ट मध्ये स्लोप नॉर्मलचा काढायचा आणि इक्वेशन ऑफ नॉर्मल काढायचं. बस एवढं काढलं की समजा. मग आपलं आता पुढे नाउ इक्वेशन ऑफ, therefore equation of tangent which passing through कुठला पॉइंट आहे 1/2 passing through 1/2. पुढे with the slope सांगा m is equals to 1/2. ओके. मग इक्वेशन y minus y1 म्हणजेच 1/2 equals to m into 1 minus x minus 2 म्हणजेच काय मग y minus 1/2 equals to 1/2 into x minus 2. सॉल्व करायचं आहे आता. उलट पाहिजे. इथे 2 पाहिजे होता आणि इथे 1/2 पाहिजे. x ची व्हॅल्यू ओके. हा इकडचा 2 इकडे त्यांना मल्टिप्लाय होते. ओके. सॉल्व करायचंय, तसंच नाही ठेवावं लागलं. आपल्याला लाईनचं इक्वेशन तयार करायचंय. हा 2 इकडे त्यांना मल्टिप्लाय झाला 2y minus 4 मल्टिप्लाय करा मध्ये 2y minus 4 म्हणजे x minus 1/2. क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. काय 2y minus 4 equal to 2x minus
1 अपॉन 2 परत हा 2 इकडे मल्टिप्लाय होते मल्टिप्लाय झाल्यानंतर काय येईल 4y मायनस 8 इक्वल टू 2x मायनस 1 या दोघे टर्म तिकडे जातात जसे तसे जातात म्हणजे इक्वेशन असं तयार होईल 2x मायनस 4y प्लस 8 मायनस 1 इक्वल टू 0 बरोबर 4y प्लस होता तिकडे जाताना मायनस मायनस 8 होता इकडे जाताना प्लस झाला या दोन्ही टर्म ऍज इट इज ठेवल्या ओके मग काय मिळेल देअरफॉर 2x मायनस 4y प्लस 7 इक्वल टू 0 लिहिताना काळजी घ्यायची अगोदर x पाहिजे नंतर y ची टर्म पाहिजे आणि मग नंतर कॉन्स्टंट पाहिजे आणि इक्वल टू 0 पाहिजे दॅट्स व्हाट इज कॉल्ड द इक्वेशन ऑफ टँजंट दॅट्स रिक्वायर्ड ओके कळतंय समजतंय सर्वांना ओके चला मग इथपर्यंत फाइंड आउट करा पुढचा पाठ आपण कंटिन्यू